उत्कृष्टाचा फटका. स्कोर झालाय 43 रन 3 विकेटवरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नॉन स्ट्राईकला ते सनी, स्ट्राईकला ते नीरव. पुढील ओव्हर घेऊन शैलेश आणि पहिल्याच बॉलवरती इथे गाडी बाद होताना नीरवच्या स्वरूपात. उत्कृष्ट अशी बॉलिंग शैलेश चव्हाण यांची कॉट अँड बॉलच्या स्वरूपात. बाद नीरव. पुढील बॅट्समन येत आहेत ते सचिन सावंत. मी स्वतः एक सचिन सावंत. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू खूप जोरात टाकला होता असा शैलेश चव्हाण यांच्याकडनं. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या झाली 43 रन. फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजेस करताना उत्कृष्ट असा चेंडू मात्र इथे पंचांचे दोन्ही हात वर जाताना शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये वाईट. धावसंख्या झाली 44 रन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र पंचांचा हातवरती. सनी बाद होताना उत्कृष्ट अशी खेळ करत होते आतापर्यंत 3 बॉलमध्ये 8 रन. मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. फिल्डर नेम आहेत ते संचित. न्यू बॅट्समन नेम. बॅट्समनचं नाव सांगा कृपया करून. आशुतोष बॅट्समन नॉन स्ट्राईकला असतील. फुलटॉस चेंडू इथे मात्र काही उपयोग करू शकले नाही त्यांचा सिंगलच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झाली 45 रन. 2 बॉल शिल्लक या 5 ओव्हरमधील. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडूचा मारा करत असताना ते शैलेश चव्हाण. मात्र सिंगल रन करून धावसंख्या पोहोचते ती 46 रनवरती. शेवटचा चेंडू शिल्लक या 5 ओव्हरमधील. स्ट्राईकवरती असतील सचिन सावंत. शॉर्ट पिच चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवला आहे इथे मात्र सिंगलच्या स्वरूपात आणि स्ट्राईक ठेवतील ते सचिन सावंत आपल्याकडे. 5 ओव्हर अखेरीस धावसंख्या झाली 47. 47 for 5 wickets after 5 overs. संचित असतील ते पुढील बॉलर. उत्कृष्ट असा चेंडू पुढ्यातला चेंडू हा इथे सिंगलच्या स्वरूपात. धावसंख्या उत्कृष्ट असा चेंडू संचित यांच्याकडनं मात्र इथे निर्धाव असा.
कॉटन ते एज लागली आणि ते आउट होताना सचिन सावंत. धावसंख्येत आली ती 49. 5 ओव्हर 4 बॉल, 2 बॉल शिल्लक या शेवटच्या ओव्हरमधील. पुढील बॅट्समन आहेत ते धोनी कदाचित. बॅट्समन नेम अभिरूप. 7 नंबरची जर्सी घातले धोनी. नक्कीच CSK फॅन आहेत. शॉर्ट पिच चेंडू कट केला इथे आणि थोडक्यात कॅच जोडली इथे. मात्र रनआउट सागरच्या माध्यमातून. अजूनही 1 बॉल शिल्लक या शेवटच्या ओव्हरमधील. उत्कृष्ट शत्रू केला होता तिकडे फिल्डरच्या माध्यमातून आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होताना. पुढील बॅट्समन अभिषेक. शेवटचा बॉल शिल्लक. 49 रन झालेत. पाहूयात 50 रनचा टार्गेट क्रॉस करतायत का. आणि हा शेवटचा चेंडू सुद्धा रनआउट आणि टार्गेट दिलाय ते 50 रनांचं. धाव संख्या झाली ती 50 आणि 51 रनांचं टार्गेट इकडे दिलं आहे पंटर्स या टीमला. पाहूयात काय होतं. 50 रनचं टार्गेट चेस होतोय का. तरुण भाई चलो नेक्स्ट टॉस. तरुण भाई कहाँ पे हो. ऑर्गेनायझर तरुण. चला कुणाल सिंग, डॅक्स मॉन्स्टर आणि बालकुम कट्टा टॉस साठी लवकरात लवकर तुम्ही टर्फच्या आतमध्ये हवेत. डॅक्स मॉन्स्टर आणि बालकुम कट्टा लवकरात लवकर टॉस साठी टर्फच्या आतमध्ये हवे. चला कुणाल सिंग कुठं असाल त्यांनी लवकर टॉसला यावे. समीर वर्मा ऑलरेडी टर्फमध्ये आहेत टॉससाठी. डॅक्स मॉन्स्टरचे कुणाल सिंग. प्रथमेश पांडे. डॅक्स मॉन्स्टर तुम्हाला पुन्हा पुन्हा आवाहन करण्यात येत आहे लवकरात लवकर टॉक्ससाठी यावे. चला निखिल आहेत स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला आहेत ते बॅट्समन. बॉलर नेम प्लीज.
पहिला चेंडू लेफ्ट आर्म बॉलर इकडे निर्धाव असा आणि पुढील चेंडू 3-5 ची बाद होताना निखिल आणि डॅक्स मॉन्स्टरचे कुणाल सिंग आले आहेत टर्फ मध्ये जे माझे कॅप्टन आहेत आयकॉन प्लेअर सुद्धा आहेत. चला टॉस साठी पुढील चेंडू ते आणि कॅच उत्कृष्ट अशी कॅच विकेट किपर काढून आणि 75 आपण लवकरात लवकर पाहूयाच. इथे मात्र संघातले अजय मेनन कृपया करून बाहेरचे कोणी असं त्यांनी कॉइन द्यावे. टॉस साठी इथे डिले होत आहे. उत्कृष्ट अशी कॅच होती इकडे अजय मेनन यांच्याकडनं नो डाऊट पण पंचांचा निर्णय इकडे नॉट आउट. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता सागर यांचा मात्र थोडेसे फसले होते ते नॉट आउटच्या स्वरूपात. आणि ते मात्र सिंगल रन उत्कृष्ट असा फटका होता पण सिंगल रनांसाठीच. अतिरिक्त असा चेंडू वाईटच्या स्वरूपात आणि इथे टॉस झालेला आहे. डॅक्स मॉन्स्टर टॉस जिंकले आहेत आणि बॉलिंग घेतली आहे कारण मला माहित आहे तो आमच्या टीमचा मेंबर आहे. बॉल झाले 4 बॉल धाव संख्या झाली 2 1 विकेटच्या नुकसानवरती. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा चेंडू आशुतोष देसाई यांच्याकडनं फक्त 2 धाव संख्या दिलेत 5 चेंडू मध्ये. आणि ते पुन्हा एकदा अतिरिक्त असा चेंडू वाईटच्या स्वरूपात शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये पंच हात वरती करताना लोअर फुलटॉस चेंडू इथे फिल्डर मात्र डायच्या स्वरूपात बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते पण सिंगल रनांसाठी. पालकुम कट्टा सलग 3रा टॉस हारले आहेत आजच्या दिवसातला आणि डॅक्स मॉन्स्टर सलग 3रा टॉस जिंकले आहेत आजच्या दिवसामधला. नक्कीच कॉन्फिडन्स मध्ये बालकुम कट्टा आणि बॉलरला आलेत नीरव चोप्रा. पाहूयात धाव संख्या झाली 4 रन 1 ओव्हर अखेरीस धाव संख्या 1 विकेटच्या नुकसानामध्ये. इथे कट करण्याचा प्रयत्न फिल्डर मागे आहे मात्र सिंगल रन.
उत्कृष्ट असा चेंडू नीरव यांचा. उत्कृष्ट चेंडू इथे दीपक यांच्याकडनं मिस फिल्डिंग होताना कॅच सुटताना सागर यांची. पाहूयात ही कॅच मॅच सोडते का. धाव संख्या झाली ती 5 रन 2 बॉल अखेरीस. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. डॉटच्या स्वरूपात जातोय हा बॉल. ओव्हर फुल टॉस पुन्हा एकदा एज लागले आणि इकडे फिल्डरच्या स्वरूपात फिल्डिंग करताना धोनी नक्कीच विकेट किपिंग नाही करत आहेत. बाउंड्री लाईन वरती फिरत आहेत. 4 बॉल अखेरीस धाव संख्या 6 रन. शेवटचा चेंडू शिल्लक या दुसऱ्या ओव्हर मधील धाव संख्या थांबलेली. धाव संख्या 6 रन. अजूनही 45 रनांचं मोठं आव्हान. शेवटचा चेंडू इथे पुन्हा डॉटच्या स्वरूपात उत्कृष्ट अशी बॉलिंग नीरव यांच्याकडनं. धाव संख्या झाली 6 रन 2 ओव्हर अखेरीस 1 विकेटच्या नुकसानामध्ये. बॉलर नेम प्लीज. आशुतोष. आशुतोष यांची दुसरी ओव्हर सलग. शॉर्ट पिच चेंडू इथे पुल करण्याचा प्रयत्न. वरच्या टर्फला लागून बॉल सिंगल रनांसाठी. स्ट्राईक वरती आले वेंकी. दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपात. वेंकी यांचे सलग तिसरा चेंडू डॉट होताना आता मात्र 7 बॉल मध्ये फक्त 2 रन यांच्या बॅटीत आलेत. ऑफसाईडच्या दिशेने तोलेला फटका सिंगल रनांसाठी. धावसंख्या वाढून धावसंख्या झाली 8 रन. 4 बॉल अखेरीस धावसंख्या 8. 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा पुल शॉटचा प्रयत्न इथे सुहास आणि इथे थोडक्यात वाचलेत. उत्कृष्ट अशी चपाई सुहास यांच्या माध्यमातून. त्यांचे बंधू इथून मॅच बघताना. आणि उत्कृष्ट अशी कॅच आशुतोष देसाई यांच्याकडनं. कॉटन बॉल या माध्यमात आउट होताना वेंकी.
सुहासांचे भाऊ शेवटच्या टुर्नामेंटला मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट फिल्डर ह्यांनी पटकावलं होतं निखिल यांनी. 1000 रुपये त्यांना भेटले होते, मात्र त्यांनी काही पार्टी आम्हाला दिली नाही. धावसंख्या 9 रन, 3 ओव्हर अखेरीस धावसंख्या 9. 9 18 बॉल 42 रनाची आवश्यकता. धावसंख्या खूप अवाढव्य आणि अशी मोठी डोंगरा एवढी. बॉलर नेम प्लीज. ध्रुव. आकाशातला तारा ध्रुव. कार्पेटच्या स्वरूपात हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता सागर यांचा, मात्र ते चेंडू निर्धाव. पुढील मॅच डॅक्स मॉन्स्टर आणि बाळकुम कट्टा. आणि इथे स्कोरिंग बोर्डची ते बॉल मारताना सागर, त्यांना वाटलं असेल कदाचित स्कोर वाढेल बॉल मारून, पण नाही. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र चौकार. उत्कृष्ट असा जोरात टाकला चेंडू ध्रुव यांच्याकडनं. शेवटचा चेंडू मारला होता तो चौकार होता. 4 बॉल अखेरीस धावसंख्या 14, 2 बॉल शिल्लक. आणि ते कॉटन बोल्ड. माफ करा, इथे स्कोर एकदम उत्कृष्ट असे डोळ्यांनी बघताना आणि मला सांगताना कॉट बिहाइंड झाले. ते त्यांचं लक्ष नसल्यावरती आम्ही सांगतो त्यांना, तर ते आम्हाला सांगतायत. इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. 13 बॉलमध्ये आता 37 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. बॅट्समन नेम श्रीकांत. डॅक्स मॉन्स्टर टीम कृपया लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यावी या मॅच नंतर लगेच. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि ते एका हातात कॅच पकडली. उस्मान पटेल बॉर्डर लाईन वरती, एका हातात कॅच. आणि इथे आता आयकॉन प्लेयर शैलेश चव्हाण. धावसंख्या झाली ती 14 रन 4 ओव्हर अखेरीस. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये. अभिषेक शर्मा हे बॉलिंग एंडवरती लेफ्ट आर्म बॉलिंगचा मारा करतील. आणि इथे फसलेला चेंडू, इथे पुन्हा एका हातात कॅच. नक्की हे पंटर्स टीम आउट होताना 14 मध्ये 5 विकेट.
उत्कृष्ट अशी कॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा एका हाताने ते कॅच पकडली होती आणि ते सुद्धा एका हातात कॅच. बॅट्समन नेम सचिन. आणि ते मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात बाद होताना. इनविजिबल टीम अक्षरशः लपून लपून विकेट घेतेत. हॅट्रिक बॉल वरती असतील आता ते अभिषेक देसाई. बॅट्समन नेम संचित. 4 बॉल शिल्लक या ओव्हर मधील. धाव संख्या दिली 14 रन. आणि इथे मात्र हॅट्रिक हुकले आणि चौकार गेला आहे. संचित यांनी चौकार मारून अभिषेक देसाई यांची हॅट्रिक खाल्ली, अक्षरशः गिळली. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे चौकार स्वतःहून दिलेला आहे. तुमचा स्कोर होत नाही मग आमच्याकडनं घ्या अशा स्वरूपात 4 रन. सलग 2 चेंडू 2 चौकार संचित यांच्या माध्यमातून. खाली अगरबत्ती. आणि हा उत्कृष्ट असा फटका 6 रनांसाठी. षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक 28 रन झालेत. अजूनही 7 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. इथून संचित काय बॅटिंग करतात हे त्यांच्याकडेच. पुन्हा एकदा इथे ऑफसाइड 4 रनांसाठी चौकार. धाव संख्या झाली ती 32 रन. आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये 19 रनांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. स्ट्राईक वरती असतील ते शैलेश चव्हाण. बॉलर नेम प्लीज. विकेट कीपर बॉलर नेम प्रवीण. सहा चेंडू 19 धावा. शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र वायर लागल्यामुळे ती कॅच झाली नसती. शैलेश चव्हाण यांचं नशीब. 5 बॉल मध्ये 18 रनाची आवश्यकता. 3-6. पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल. इथे मारा करण्यात असफल संचित. 4 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. डॅक्स मॉन्स्टर टॉस जीत आहे. ओ 3 चेंडू 18 रन.